नमस्कार ताई. तर आपण मैथिली महिला ग्रामसंघ नांगणूर या गावामध्ये या ग्रामसंघाच्या ज्या काही महिला आहेत, जवळपास 30 महिला बचत गट आहेत आणि त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी हा ग्रामसंघ या ठिकाणी सातत्यानं काम करत असतो. तर ग्रामसंघाच्या अध्यक्षांचीच आपण या ठिकाणी चर्चा करतोय. ताई, 1 वर्ष झालं, म्हणजे जुलैला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 24मध्ये सुरू झाली. आता येत्या जुलैला त्याला 1 वर्ष पूर्ण होतं. तर या योजनेच्या बद्दल आपणाला काय नेमकं अपेक्षा आहेत किंवा काय आपली भूमिका आहे, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत, त्या आपण थोडंसं व्यक्त कराव्यात. ही एक चांगली योजना आहे. खरं म्हणजे महिलांना हक्काचे पैसे माहेरकडूनच भाऊबीजेला, दिवाळीला, आईला भेटायला गेले तर मिळायचे. खरं आता आपल्या माननीय मंत्र्यांनी ही योजना चालू केल्यापासून प्रत्येकीच्या खात्यावर 3-3 हजार रुपये 1500 रुपये महिन्याला जमा होतात. त्यामुळं त्यांच्या काहीतरी आर्थिक मुलांची फी भरायची असते, असं काहीतरी घरगुती प्रॉब्लेम असतात, ते सॉल्व्ह होतात. त्याच्यानंतर आमच्यातल्या काही महिलांनी ते पैसे जमा करून कोण पिकोफॉल मशीन घेतलं आहे, कोण एक म्हैस खरेदी, म्हणजे थोडं त्यातले पैसे वापरून म्हणजे आपला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत पण त्यांनी निर्माण केला आहे. त्यामुळे ही चांगली योजना आहे. परत या महिलांच्याकडे हा पैसा येत असल्यामुळे त्याचा दुरुपयोग होत नाही. चांगल्या कामासाठीच ते पैसे, म्हणजे कुठंतरी संसाराला त्यांच्या हातभार लागते आणि आम्हाला तरी वाटते आम्हाला कायम पैसे मिळत राहावं. सरकारची योजना कसं असेल तर या ठिकाणी खूप साऱ्या महिला आहेत. आपण ही जवळपास ग्रुप मुलाखतच घेतोय. तर इतर काही महिला आहेत त्या सभागृहामध्ये. तर ताई, हे जे पैसे येतात दर महिन्याला 1500 रुपये, तर साधारणतः आपण कोणकोणत्या गोष्टीवर 1 वर्षभरामध्ये आपण खर्च केलेला आहे? कुठल्या कुठल्या गोष्टीवर? म्हणजे हे 1500 रुपयेमधनं आपण काय घर खर्चासाठी वापरलेले आहेत, आपल्या आरोग्यासाठी वापरलेले आहेत, किंवा आपलं महिन्याचा बाजार घेण्यासाठी वापरलेला आहे, कपडे किंवा दागिने कशासाठी आपण वापरलेला आहे? ताई, तुम्ही थोडंसं तुमचं नाव सांगून तुम्ही बोला. मी अजून म्हणजे खर्चलेच आहे, जमा केले, मला त्यातून मशीन्स घ्यायचे. वा, छान. ताई, असं सांगा. ताई तुम्ही? मी राजश्री नार्वेकर बोलते. हां, माझा मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे, हां, त्याच्यासाठी मला त्याचा शिक्षणासाठी वापरलेला आहे. ताई तुम्ही? तर ठीक आहे. या ठिकाणी बचत गटाचं किंवा या संघाचं जे काम बघतात अगदी सक्रियपणे त्या ताईसुद्धा इथं आहेत. तर सुप्रियाताई, तुम्ही त्याच्या लाभार्थी आहात काय? आहे सर. आहे. ताई, तुम्ही थोडंसं याबद्दल हां बोला. आम्ही हे पैसे आता जवळजवळ 13 ते 14 हजारपर्यंत आता सगळ्यांना जमा झालेले आहेत. हां, आम्ही त्या रकमेतून काही महिलांनी पिकोफॉल मशीन घेतलेलं आहे, शिलाई मशीन घेतलेलं आहे, शाळेच्या फीसाठी सुद्धा वापरले आहेत. मी माझे पैसे थोडे कर्ज वगैरे होतं, म्हणजे जे आम्ही गटातनं काढले असतील किंवा इतर ज्या ठिकाणी आम्ही कर्ज काढलं होतं ते कर्ज भागवण्यासाठी सुद्धा त्या 1500 रुपयेचं मदत झालेली आहे. त्याबद्दल मी शासनचं म्हणजे आभारी आहे आणि असेच पैसे आम्हाला कायमच मिळत राहावेत. आणि खरोखरच हे जे पैसे देत आहात त्यातून छोट्या छोट्या रकमेतून जी मोठी रक्कम जमा होते त्या रकमेतून महिलांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारत त्यांचं सुरू आहे. म्हणजे काय नाही काहीतरी व्यवसायासाठीच उपयोग होत आहे. विनाकारण साडी घेणे किंवा दुसरं काहीतरी आपलं म्हणजे चैनीच्या वस्तू अशा कुठल्याही महिलांनी घेतलेलं नाही आजपर्यंत. बरं, ठीक आहे. आता हे पैसे पुरतात काय? पण आतमध्ये आपण जर बघितलं तर शासनाने किंवा अशी घोषणा पण झाली होती की 2100 रुपये आम्ही देऊ. मग 1500च असलेलं बरं की आणखीन त्या रकमेमध्ये वाढ व्हावी असं आपल्याला? रकमेमध्ये वाढ व्हावी आणि जे 1500 रुपये दिले ते सुद्धा आम्हाला पुरेसे आहेत आता सध्या. आणि ह्याच्यामध्ये जर आपला व्यवसाय जर वाढीव करायचा असेल तर आणखीन आम्हाला 2100, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला वाढत होत जावी त्या रकमेमध्ये, त्या रकमेतून अशी अपेक्षा आहे. आणि जे आहे तिने दिल्यात 1500 आमच्यासाठी हे मोलाचेच आहे, कारण की 1 रुपये कोणी देऊ शकत नाही. पण आपल्या या लाडक्या भावानी लाडक्या बहिणींच्यासाठी इतकं सगळं केलेलं आहे तर आम्ही त्यांचा आभारी आहोत. ओके ताई, आणखीन मला काय सांगायचं आहे की हे जे पैसे आपल्याकडे येतात 1500 रुपये येतात, तर शासनाचा उद्देश असा होता
की महिलांच्यामध्ये 50%पेक्षा जास्त महिलांच्यामध्ये ॲनिमियाचं प्रमाण आहे आणि रोजगाराचं प्रमाण जर बघितलं तर पुरुषाच्या तुलनेमध्ये म्हणजे जवळपास 60% पुरुषांना रोजगाराची उपलब्धता होते, जे काही करती संख्या आहे. महिलांचं प्रमाण हे 29%च्या जवळपास आहे. आणि मग शासनानं प्रस्तावनेतच सांगितलं की ॲनिमियाचं प्रमाण त्यातलं कमी झालं पाहिजे. आता हे करायचं असेल तर त्याला जो सकस आहार त्यातून त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे, बरोबर आहे, किंवा त्याचं आरोग्य सुधारणं महिलांचं, हा एक त्याच्यामध्ये हेतू आहे. महिलांच्यावर अवलंबून असणारी जी मुलं आहेत ते मुलं आणि महिलांना आत्मनिर्भर म्हणजे स्वतःच्या पायावर उभं त्या ठिकाणी करणं. तर याच्याबद्दल आपल्यापैकी कोणाला जर काही प्रतिक्रिया किंवा मत व्यक्त करायचं असेल तर आपण करू शकता. बोला की. हां बोला की ताई. अच्छा, गव्हर्नमेंट जॉबला मिळत नाही आहे. आणखीन तुम्हाला कोणाला बोलायचं ताई? तुम्ही बोला की, ते लाभ घेत नाही मी काय करेन. म्हणजे तुम्हाला काय आवडलं ते तरी सांगा. प्रत्येक महिलाला घरी म्हणजे स्वतःसाठी खर्च करण्यासाठी पैसे भेटतात असं नसतं. हां. आणि स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा तिला भेटत नसतात. मग ह्या पैशातून ती स्वतःच्या आरोग्यासाठी पण खर्च करू शकते, स्वतःच्या हक्कानं. आणि मुलांच्यासाठी पण काही वस्तू हव्या असतील त्या पण ती खरेदी करून देऊ शकते. म्हणजे तुमच्याकडे आलेले पैसे घरातील पुरुष मंडळी काढून घेतात की ते तुमच्या हक्काचे राहतात? तुम्ही देत नाही आहे. ते भावाने दिलेल्या हक्काचे पैसे आहेत, हक्काचे पैसे. कुणीही काढून घेत नाही. आणि ह्याच्यामध्ये शासनानं वाढ केलं तर खूप बरं होईल. खूप बहिणी त्यांच्या पाठी म्हणजे बरं. भाऊ बहिणीच्या पाठीशी राहतात. हो. आणि महिला त्यांना सपोर्ट पण करते. नाही, आणखीन पैशाचा वापर पण योग्य करते. काही महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे मी वेगवेगळ्या गावातनं आता 2 गावातनं मी घेऊन आलेलो आहे. तर आम्हाला 1500 रुपये किंवा असे पैसे न देता, फुकटचे पैसे न देता जर आमच्या हाताला जर काम दिलं तर ते पैसे आम्हाला अधिक सन्मानजनक असतील. म्हणजे आत्ता याच्यापूर्वीच्या एका याच्यामध्ये मी हे केलं. तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं की का ऑलरेडी तुमच्याकडे कामं आहेत की पैसेच असं देत राहावं सरकारनं दरवर्षी दर महिन्याला, की रोजगार उपलब्ध करून द्यावा गावामध्ये किंवा काही कौशल्य द्यावं? रोजगारी उपलब्ध करून दिले तर खूप बरं होईल. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त त्या कमवू शकतील. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला आहेत त्यांची मुलं आहेत ती बेरोजगार आहेत शिकून सुद्धा, त्यांच्यासाठी पण त्यांनी म्हणजे नोकरीसाठी काहीतरी उपलब्ध करून दिले. नाही, आता योजना फक्त महिलांच्या आर्थिक आणि आरोग्यविषयक उन्नतीसाठी आहे. तो भाग आपण बोलूया, पण महिलांच्यासाठीच. हा, महिलांच्यासाठी पण ह्याच्यापेक्षा जास्त कमवू शकतील ना त्या. काय करता येईल? म्हणजे आता आपलं नांगनूर गाव आहे. नांगनूर गावामध्ये म्हणा गावातल्या महिलांना कुठलं कौशल्य द्यावं, स्किल द्यावं आणि कुठला रोजगार इथं जर दिला तर आपण तो करू शकाल असं तो आपल्या या महिला ग्रुपच्या वतीनं. गारमेंट चालू केलं तर आता सगळ्यांना शिवण क्लास येतेच, त्यामुळे ते कसं आणि त्यात पडलं की आपण अधिक कसं कमवू, मग ते माणसाला हेच होते ना, काम करण्याचा उत्साह पण वाढतोय. आयतं पैसे देण्यापेक्षा स्वतः म्हणजे कष्टाने मिळवलेले बरे, त्याला महत्त्व पण जास्त असतं. म्हणजे प्रत्येक गावामध्ये गारमेंट तयार करावा आणि तिथं रोजगार द्यावा किंवा असं कुठला पण व्यवसाय जे महिला काम करू शकेल. आम्ही पण आता बचत गटाच्या माध्यमातून महिला आता सगळ्या शिकलेल्या आहेत, त्याच्यामुळं त्या स्वतःसाठी काहीतरी नक्कीच करू शकते. प्रत्येक महिला आता घरातून बाहेर पडू शकते, स्वतःसाठी काहीतरी कष्ट म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहू शकते. यासाठी सरकारने काहीतरी केलं तर बरोबर. म्हणजे हे पैसे पण दिले पाहिजेत आणि व्यवसाय पण सुरू करून दिला पाहिजे, तरच महिलांना. व्यवसाय जर त्यांनी दिलं तर पैसे द्यायची प्रत्येक गावात व्यवसाय त्यांनी दिलं पाहिजे. बरं, आता व्यवसाय करण्याची मानसिकता आहे काय लोकांची? कारण आम्ही तर बघतोय आहे. सगळ्या महिला आता सक्षम आहेत. वा, खूप छान आहे, खूप. बरं, आणखीन आता खूप साऱ्या भगिनी आहात, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाला काही बोलायचं आहे योजनेबद्दल? तुम्ही काय बोलणार आहे काय सांगा की. आणि सर बचत गटाला सगळ्या महिला जास्तीत जास्त महिला
म्हणजे बाहेर जायला शिकल्या, बोलायला शिकल्या. बचत गट नव्हते तेव्हा महिलांना बाहेर जाणं पण माहीत नव्हतं, बँकेला जाणं माहीत नव्हतं, बँकेतले व्यवहार समजत नव्हते. पण बचत गटामुळं बँकेतले व्यवहार पण समजायला लागले आणि महिला सगळ्या घरातून बाहेर पण पडल्या, म्हणजे सक्षम झाल्या. बरं, तर गावातल्या अशा कुठल्या महिला आहेत की ज्यांना ह्या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे होता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पण त्यांना मिळालेला नाही, अशा आहेत काही महिला महिला तशा का सरसकट सगळ्यांना मिळतो? नाही हां नाही मिळत. म्हणजे ते विधवा पेन्शन वगैरे येते कधी, हां पण कसं आहे आता आमच्या इथंच त्या हिंदू बामणे आहेत, हिंदूबाई बामणे. बरं. आता त्याला कसं आहे, त्यांना फक्त विधवा पेन्शन योजना भेटते. हं. म्हणजे त्यांना काहीतरी वर्ष म्हणजे महिन्याला 1500 रुपये येतात. पण ती योजना त्यांना मिळतात म्हणून हे फॉर्म आपण भरू शकलो. मग ते 1500 रुपये त्यांचे काय तेवढे भागत नाहीत. आणि त्यांना 2 मुली असल्यामुळे मुलींचं लग्न झालं, त्यांनी तिकडे गेल्या, त्या इथं एकट्याच आहेत. अच्छा. मग त्यांच्यासाठी सुद्धा ती योजना त्यांना मिळायला पाहिजे होती. हा, म्हणजे 1500 किंवा 1000 रुपयाची जी दुसरी योजना मिळते कोणाला, त्यांना ही मिळत नाही आहे, पण एक महिला म्हणून ती त्यांना मिळायला पाहिजे होती. पण मला काय वाटतं सांगू, हां, बोला की बोला. सगळ्यांचं झालं, पण शासनाला हे एक विचार करायला पाहिजे होता. तरुण वर्गाला पैसे न देता जे वयोवृद्ध आहे त्यांना महिन्याला हप्ता चालू केला असता तर अजून चांगलं झालं असतं ते. आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असती तर ते याच्यापेक्षा चांगलं झालं असतं. ताई, खूप छान, म्हणजे खूप छान मुद्दा मांडला. कारण योजनेमध्ये त्याचे निकष जर बघितले, 65च्या वरच्या महिलांना ह्याच्यातून वगळलेला आहे आणि 21च्या खालच्या मुलींना त्यातनं वगळलेला आहे. पण खरी गरज हे 65च्या वरच्या महिलांची आहे आणि 21 ते 65 पर्यंत काम करू शकतात, त्याच्यामुळे त्यांना रोजगार दिला पाहिजे. रोजगार मिळू शकतोय किंवा कुठलंही काम ती करू शकतात. पण 50च्या नंतर आम्ही महिला किंवा कोण पण असू दे, पुरुष असू दे किंवा महिला असू दे, 50 किंवा 60 नंतर काम करू शकत नाही. शरीर थकलेलं असते, त्या वयात पैशाची गरज असते. शासनानं त्या वयात पैसे म्हणजे ते पैसे दिले पाहिजेत वयोवृद्धांना. तरुणांना न देता ते तिकडे दिलं तरी चालेल, पण तरुणांना रोजगार आणि वयोवृद्धांना ही पेन्शन योजना वगैरे सगळं असं दिलं तर फार चांगलं होईल. 65 वर्षानंतर वयश्री योजना सुरू झाल्या. अच्छा. आता जे तरुणांना देतात त्याच्यापेक्षा कमी मिळतंय ना त्यांना. ते कसं वर्षाला घेतलं, ते वर्षाला न देता महिन्याला किंवा 1500 रुपये फक्त पेन्शन भेटते, तितक्याच तेवढंही भागत नाही आहे त्यांचं. त्याच्यापेक्षा जास्त पेन्शन त्या वयात उलट औषधांचं, आजारपणांचं खर्च जास्त असतात. बरोबर बरोबर. त्या वयात जर ती योजना असेल तर तो चांगला फायदा होईल सगळ्यांना. आणि सर अपंगांना सुद्धा फक्त 1500 रुपयाची त्यांना हे मिळते, पेन्शन मिळते, त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करावी अशी माझी विनंती आहे. म्हणजे महागाईच्या प्रमाणात आहे ह्या मानधनामध्ये वाढ त्यांनी केली पाहिजे, जशी महागाई वाढते त्या पद्धतीने. अपंगांना इतकं 1500 रुपये ते नाही ना राहू शकत, नाही राहू शकत. याच्यासाठी त्याच्यात पण वाढ केली पाहिजे. बरं, पैसे मिळत असल्यापासून म्हणजे आता घरामध्ये महिलाला दुय्यम स्थान मिळतं. म्हणजे असं, मी आता अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे की जो कमावतो त्याला किंमत असते, जो कमवत नाही त्याला किंमत नाही. आता हे एक सामाजिक भाग आहे, म्हणजे सामाजिकदृष्ट्या दुय्यम महिलेला गणलं गेलं, पण पैसे आल्यामुळं एक घरातल्या पुरुषांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा एक आदर किंवा आपल्याबद्दल याच्यामध्ये काही बदल झालाय का, आहे ती परिस्थिती आहे? नाही, याच्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे. ते घरातले मिस्टर बोलतात की तुम्ही मुख्यमंत्रीच्या बहिणी आहात, मला तर आम्ही काही बोलू शकत नाही असं बोलतात. ओके, थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे? ताईने एक चांगला मुद्दा मांडला की वयस्करांना दिलं पाहिजे आणि तरुणांना रोजगार दिला पाहिजे, ह्या 2 गोष्टी आपल्या आहेत. आणखीन कोणाला? ठीक आहे ताई. तुम्हाला काय वाटतंय हो, म्हणजे आता तुम्हाला फक्त विधवा पेन्शन मिळते आणि एक महिला आहेत त्यांना विधवा पेन्शन पण मिळते आणि मुख्यमंत्री पण मिळते आणि मोदी सरकारचं पण मिळते. मग तुमचं मत कसं आहे? म्हणजे एक महिलाला मिळते हो, आता तुम्हाला मिळत नाही ना, तसं त्यांना मिळते, तुम्हाला पण ज्यांना मिळायला नको होतं त्यांना पण मिळतंय असं झालंय काय? म्हणजे त्याचं उत्पन्न नाही, थोडे भेटल्यानंतर त्यांनी कॅन्सल केलेलं आहे. माझी मुलगी अपंग आहे, माझ्या मुलीला फक्त पेन्शन एवढंच 1500 रुपये मिळते. हे नाही, योजना नाही मिळत, ते कॅन्सल केलं आता ते. तुम्ही स्वतः केला की वरून केला? बरोबर. नाही, मी भरलीच नाही. मी भरणारी टीचर बोलले की हे जर तुम्ही भरलात तर ती तुम्ही पेन्शन तुमची कॅन्सल होऊ शकेल असं बोलले, म्हणून आम्ही नाही भरलो फॉर्म. मग मी म्हणते अपंगांच्यासाठी फक्त 1500 रुपये नसून जास्त त्याच्यात रक्कम वाढ करावी ही विनंती करते.
ओके, धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. ह्याचा एक आम्ही रिसर्चसाठी उपयोग करतो आहे. 1 वर्ष झालं. 1 वर्षाच्या नंतर ह्या योजनेबद्दल काय प्रतिक्रिया आहेत, महिलांना नेमकं काय वाटतं. गावागावामध्ये गडिंग्लज तालुक्यामध्ये 100 गावं आहेत, पैकी 10 गावामध्ये जाणार, म्हणजे 10% गावामध्ये जाऊन आम्ही ह्याचं जे काही रिपोर्ट तयार होईल ते शासन स्तरावर पण देऊ, विद्यापीठ स्तरावर देऊ. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद. सुप्रिया, तू काय बोलणार आहे योजनेबद्दल? महिलांना काहीतरी मार्गदर्शन करायचं. योजनेविषयी माहिती म्हणजे सुरुवातीला कसं व्हायचं सर, आम्ही ग्रामपंचायतमध्ये असताना की PM चे पैसे जमा झाले की मेसेज यायचा की आज 4,000 जमा झाले, उद्या 2,000 झाले असं. तर मी म्हटलं की पुरुष शेतीत राबतात पण आणि त्यांना पण पैसे जमा होतात, तर महिला घरी काम करून त्यांना काही जमाच होत नाही आहे. मग वर्षानंतर ते पैसे जमा झाले, 3,000 अकाउंटला आल्यानंतर हा खरंच म्हणजे आम्ही जे एक विचार मांडलेलं की आम्हाला पण पैसे जरा असं तुम्हाला कसं येतं 2,000 तसं आम्हाला पण आलं तर बरं होईल, त्या पद्धतीनं हे पैसे जमा झाले. खरंच सरकारचं आभार म्हणजे मानावंसं वाटते. आणि या पैशाचा वापर सगळ्याच महिला त्यांच्या संसारासाठी वापरतात, म्हणजे त्याचा काही चुकीचा वापर करत नाही असं मला वाटतं. थँक्यू.